हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बोल येशू मसीह की जय. बोल येशू मसीह की जय. हालेलुया. परत एकदा प्रभू येशूच्या नावात आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. वेलकम आहे विनयार्ड ब्लेसेड मिनिस्ट्री. विनयार्ड ब्लेसेड मिनिस्ट्री अहमदनगर या ठिकाणामध्ये तुमचं स्वागत आहे. मेसेजच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की खरोखर ख्रिसमस जवळ येत आहे आणि तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे की आपलं नगरमध्ये आपलं चर्च आहे. चेंबूरमध्ये हे आपण मुंबईमध्ये आपण सुरू केलेलं आहे. जो तुमचे मुंबईच्या आसपास जो तुमचे रिलेटिव्ज आहेत, नातेवाईक आहेत, तर प्लीज तुम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज जाऊ द्या की टेलिकॉम फॅक्टरीच्या समोर ACF हॉल या ठिकाणामध्ये चेंबूरमध्ये आपलं चर्च आहे. तुम्ही तिथे आम्हाला जॉईन होऊ शकता. सोनईमध्येही आहे आणि अहमदनगरमध्ये आहे, कोपरगावमध्ये आहे. तर कुठे जवळपास तुम्ही आहात प्लीज तुम्ही तिथे येऊ शकता. जर विश्वासू चर्चमध्ये जर तुम्ही जात नसाल तर प्लीज तुम्ही येऊन भेट देऊ शकता. थँक्यू जीजस. बोल येशू मसीह की जय. हालेलुया. तर खरोखर प्रभूमध्ये आपण आनंद करत आहोत. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आता डिसेंबर महिन्यात आपण आहोत आणि या महिन्यामध्ये प्रत्येकजण ख्रिसमसच्या तयारीमध्ये आहोत आणि ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण चर्चमध्येही मोठी तयारी सुरू झालेली आहे. ऑलरेडी आपले सगळे यंगस्टर आणि सगळे चिल्ड्रन्स आणि संडे स्कूल सर्व लोक आता बिझी आहेत आणि मला माहिती आहे घरातले आपले सगळे लोक की ख्रिसमसच्या सगळ्या नवीन कपडे, नवीन ड्रेसेस, नवीन बाकीच्या गोष्टी घरातल्या सगळे काही शॉपिंगमध्ये आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये देव तुमच्या बाजूचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात असेल नाही अजून आम्ही कशातच नाही आहे, काळजी करू नका, तुम्ही पण त्यामध्ये येणार आहात. तर यावेळेस देवाच्या वचनामधून आपण बघूया की देवबापाचं वचन सांगतं. योहान 16वा अध्याय आणि 33वा वचन वाचूया आपण. योहान 16:33. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिले की जगामध्ये तुम्हाला संकटे असतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभू एक वचन पुढे म्हणतो की धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज खूप सारे लोक इथे आपण थोडंसं माघार घेतो धीराविषयी, पण मी तुम्हाला सांगेल की ही एक प्रोसिजर आहे. जोपर्यंत त्या प्रोसिजरमधून आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला पुढं फळ नाही मिळत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं एखादा शेतकरी आहे, ज्यावेळेस तो बी लावतो तर तो रात्री उठून किंवा सकाळी उठून तो जाऊन बघत नाही अरे बी उगवलं की नाही, काय जे बी पेरलंय त्याची प्रोसिजर काय चालू आहे, लगेच म्हणजे त्याला माहिती आहे की एक वेळ येणार की ते बी वरती येणार, त्याला अंकुर फुटणार आणि ते तयार होणार आणि त्या प्रोसिजरमधून त्या आणि पहिल्यांदा तर त्या बी जो टाकला आहे त्याला मरावं लागेल. म्हणजे जो ओरिजिनल त्याचा जो आकार आहे तो पहिला त्याला जसं विसरावा लागेल आणि मग परमेश्वर त्याला एक नवीन रूप देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याही जीवनामध्ये त्याच गोष्टी होतात. बऱ्याचदा त्या प्रोसिजरमधून आपल्यालाही जावं लागतं आणि त्या प्रोसिजरमधून जात असताना मला माहिती आहे त्रास होतो, वेदना होतात, वेगवेगळ्या गोष्टी डोक्यात येतात, विचारांमध्ये येतात आणि मग असं वाटतं की प्रभू हे काय होते माझ्या जीवनामध्ये, असं काय होतंय. पण प्रभूने एक वचन दिले की धीर धरा. सगळ्यांनी म्हणा धीर धरा. धीर धरा. धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूने सगळ्या गोष्टीवरती जय मिळवलेला आहे. आज तुम्ही म्हणत असाल मी हे आजार किती दिवस मी आजाराला तोंड देऊ, किती दिवस मी ह्या घरातल्या समस्यांना तोंड देऊ, किती दिवस माझ्या फॅमिलीसमोर किती दिवस माझे फॅमिली प्रॉब्लेम्स म्हणा, भांडणं म्हणा आणि वेगवेगळ्या गोष्टी किती दिवस राहणार आहेत. काळजी करू नका, संपणार आहेत त्या गोष्टी. आमेन. त्या प्रोसिजरमधून तुम्ही बाहेर येणार आहे. ते बी मेल्यानंतर त्याला अंकुर फुटल्यानंतर त्याला फळ येणारच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गव्हाचा दाणा ज्यावेळेस मरतो त्यावेळेस तो उगवतो, त्याला एकच गहू नाही येत तर बरीच येतात. तर ज्यावेळेस त्या प्रोसिजरमधून तुम्ही जाता परमेश्वर तुम्हाला घडवतोय हे नक्की माइंडमध्ये ठेवायचं की देव मला ह्या परिस्थितीमध्ये तोडतोय, मला घडवतोय, मला बनवतोय, मला स्वतःची ओळख, माझे स्वतःचा जे काय अस्तित्व मला थोडं विसरायचं आहे आणि देवाची जी योजना आहे, देवाने जे माझ्यासाठी राखून ठेवलं आहे, देवाने जे माझ्यासाठी बोलवलं आहे, देवाने मला त्यामध्ये मला चालायचं आहे.
आणि ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये मात्र थोडं धीराने घ्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. म्हणून काय प्रभू म्हणतो, जगामध्ये तुम्हाला संकट, परत वाचूया आपण ते वचन. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. येस. जगामध्ये तुम्हास संकट आहे, जगामध्ये तुम्हास संकट आहे, पुढे परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे, धीर धरा, मी जगाला. जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काळजी करू नका. हे दिवस निघून जाणार आहेत. आज जर तुम्ही टेन्शनमध्ये आहात, प्रेशरमध्ये आहात, तुम्ही म्हणत असाल मी ज्या ठिकाणी जॉब करतोय, मला असं वाटतं तो जॉब माझा टिकेल की नाही, तो जॉब माझा राहील का नाही, का माझं ते पॅकेज माझ्यापासून निघून जाईल, किंवा तो जॉब माझ्यापासून निघून जाईल, किंवा घरामध्ये माझ्या ही परिस्थिती चालू आहे, ही परिस्थिती माझी बदलेल की नाही, मी ह्या कर्जातून बाहेर येईल का नाही, हे कर्ज मला खाऊन तर नाही टाकणार ना, माझ्या घरामधले हे जे समस्या आहे, जे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, यातून मी बाहेर येईल का नाही, माझं जीवन मी कसं साबित करू, मी जरी चुका नाही केलेल्या तरी त्या गोष्टी माझ्यावरती का ब्लेम लावलं जातं, का मला नावं ठेवलं जातं. तर काळजी करू नका. ह्या प्रोसिजरमधून तुम्ही गेलात तर बायबलमध्ये लिहिलं की तो देव तुमची मान उंच करणार आहे. आमेन. आणि तो देव तुम्हाला एकट्यात नाही तर 4 चौघामध्ये तुमची मान उंच करेल. येस. आमेन. तर ह्या प्रोसिजरमधून तुम्ही जा, पण धीर धरा, काळजी करू नका. आज परमेश्वराने तुमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी ठेवल्या आहेत. आणि ह्या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये तर मी तुम्हाला सांगेल, देवापासून जे मागायचं मागा, विश्वासाने मागा, तर तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचूया. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन. 5 मिनटं आपण बोलत असतो, मेसेज ऐकत असतो, तर ह्या 5 मिनटात आपण बायबल उघडणं, परमेश्वराशी बोलणं, देवापासून ऐकणं हे गरजेचं आहे. येस, वाचूया. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजक वर्ग, आणि पवित्र राष्ट्र, आहात आणि मोलाने मिळवलेले. लोक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण असे तसे नाही आहेत, आयरे गैरे आपण नाही आहे, परमेश्वराच्या घराण्यातले आपण आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलेली लोक आपण आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणतो की तुम्ही नुसते बोलावल्यांमधले नाही आहेत, तर तुम्ही निवडल्यांमधले आहात. आमेन. ज्यांना त्या प्रोसिजरमधनं जावं लागतं ना, वेगवेगळ्या गोष्टी समोर आहेत, वेगवेगळी आव्हानं समोर आहेत, पण त्यामध्ये आपल्याला स्थिर राहायचं आहे. आपल्याला युद्धभूमी आहे ते सोडून पळता कामा नये, लढत राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण विजय देणारा तो आहे आपल्या बाजूचा. ऑलरेडी विजय जाहीरच केला आहे त्यांनी. फक्त आपल्याला थोडंफार इकडं तिकडं करायचं आहे, पण विजय मात्र हमखास आपला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून काय म्हणतो की तुम्ही निवडलेले आहात, बोलवलेल्यांमधले नाही आहेत तुम्ही, तुम्ही निवडलेले आहात आणि तुम्ही राजकीय याजक वर्ग आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पवित्र राष्ट्र आहात. तर परमेश्वराने आपल्याला खूप सारी इतकी नावं आपल्याला उगीच दिली आहेत का? आज देवाची काहीतरी योजना आहे आपल्यासाठी, त्याचे प्लॅन्स आहेत आपल्यासाठी. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण खंबीर उभं राहायचं, परिस्थितीला बोलायचं, परिस्थितीला म्हणायचं अरे निघणारी येईल, दिवस बदलण्याचं सामर्थ्य माझ्या देवात आहे. आणि ह्याही परिस्थितीमध्ये परमेश्वरामध्ये मी टिकून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन, मत्तई 5 अध्याय आणि 13 वचन. मत्तई 5:13. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, परंतु मिठाची चव गेली तर त्याला कशाने मिटविता येईल? येस, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये परमेश्वराने आपल्याला याजक वर्ग म्हटलंय, पवित्र लोक म्हटलेले आहेत, निवडलेले म्हटलेलं आहे. तुम्ही प्रकाशाची लेकरं आहात आणि प्रभू म्हणतो तुम्ही मीठ पण आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मिठाने स्वतःच जर असं चिंता आणि काळजी करत बसलात तर आपण दुसऱ्या लोकांना कशी काय त्यांच्या जीवनाला चव आणणार? आपण दुसऱ्यांसाठी एक परमेश्वराने मीठ म्हणून आपल्याला ठेवलेलं आहे. दुसऱ्यांच्या जीवनाला जे लोक बेचव जीवन जगतायत त्या लोकांच्या जीवनाला चव आणण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मध्यस्थीचं पात्र केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण फक्त स्वतःबद्दल, माझ्याबद्दल, घराबद्दल, नवऱ्याबद्दल, मुलाबद्दल, कुटुंबाबद्दल मी 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 थोडं बाजूला ठेवायचं आहे आपल्याला. आणि प्रभू आपल्याला काय सांगत आहे, देवाने आपल्याला परमेश्वराचं वचन काय सांगत आहे. कारण जिथे तुम्ही आहात, कुठल्या ऑफिसमध्ये आहात
किंवा कुठे राहत आहात तुम्ही किंवा ज्याही तुम्ही ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्हाला मीठ म्हणून राहायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक बेचव जीवन जगतायत, जे लोक देवाशिवाय जीवन जगतायत, जे लोक अंधारामध्ये आहेत, जे लोक एक जस्ट जगायचं म्हणून जगतायत, आपल्याला त्या लोकांना जिवंत परमेश्वराची ओळख करून द्यायची आहे. आमेन. तर मी तुम्हाला सांगेल, आपण तर 100% आशीर्वादित आहोत. आज ना उद्या गोष्टी बदलल्या जाणार आहेत. गव्हाचा दाणा मेल्यानंतर तो उगवतो आणि उगवल्यावर त्याला खूप सारे गहू येतात. आपली ही परिस्थिती तीच आहे. आज भले वरती काही दिसत नाही आहे, कारण खाली आहे, गव्हाचा दाणा खाली आहे, प्रोसिजरमधून चाललो आहे आपण, पण ती प्रोसिजर बदलणार आहे, आशीर्वादामध्ये बदलणार आहे. कर्ज आहे निघून जाणार आहे, घरात भांडणं आहेत निघून जाणार आहेत, प्रॉब्लेम आहेत निघून जाणार आहेत, दिवस बदलणार आहेत, पण दिवस बदलणाऱ्यावरती आपण विश्वास ठेवून आनंदित जीवन जगणं हे गरजेचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काय नाही, आपण एक प्रार्थना करूया. डोळे बंद करा. धन्यवाद प्रभू येशू, आज आम्ही तुझे उपकार मानतो, तुम्हाला मी धन्यवाद देतो, कारण प्रभू खरोखर बायबलमध्ये लिहिलं की ह्या जगामध्ये तुम्हाला क्लेश आहे, त्रास आहे, पण चिंता करू नका, धीर धरा, मी ह्या जगाला जिंकलं आहे. ओ थँक्यू जीसस, की तू आम्हाला देवप्पा जिंकून देणारा परमेश्वर आहे, तू आम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे, तू आम्हाला परिस्थितीतून बाहेर काढणारा देव आहे, तू आमच्या जीवाची काळजी करणारा परमेश्वर आहे, तू आमचं हृदय जाणणारा परमेश्वर आहे. तुला आमची चिंता माहीत आहे प्रभू, तुला आमची काळजी माहीत आहे प्रभू. ज्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत ते तुला माहीत आहे, ज्या संकटातून आम्ही जात आहोत तेही तू पाहतोस प्रभू. ज्या आजारांना तोंड देते त्या आजार तुला माहीत आहेत प्रभू. आणि प्रभू म्हणून तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तू आमचे आजार, आमचे विकार, आमचं सगळं काही दारिद्र्य त्या वधस्तंभावरती घेऊन गेलाय पित्या. आणि तुम्हाला बसलेल्या वळाने आज आम्हाला आरोग्य मिळालंय. आज तेच आरोग्य आमच्या हाडांमध्ये, शरीरामध्ये, जीवनामध्ये वाहते. जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू येशूच्या नावात बरे व्हा, आमेन. सगळ्या गाठी वितळल्या जाऊ देत प्रभू येशूच्या नावात. ज्यांच्या हार्टमध्ये ब्लॉकेज आहेत प्रभू येशूच्या नावात दे बाप्पा, सगळे हार्टमध्ये ब्लॉकेज निघून जा देवबाप्पा. जे डॉक्टर म्हणतात की नो गॅरंटी, आज माझी प्रार्थना आहे की देवबाप्पा जो गॅरंटी देणारा परमेश्वर आहे, जे जीवन आमचं सांभाळणारा देव आहे, जीवन वाचवणारा परमेश्वर आहे, आज आम्ही त्या देवाकडे पाहतो प्रभू. आज प्रत्येक जीव तृप्त केला जाऊ दे, आशीर्वादित केला जाऊ दे. आणि हा नाताळ आणि हे नवीन वर्ष आज प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक कुटुंबियांसाठी एक मोठ्या आशीर्वादाचं जाऊ दे. आम्ही सर्व गौरव पित्या तुला देऊन प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. आज जर तुम्ही मला पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या मागे एक प्रार्थना करूया. प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुमच्यावर विश्वास ठेवते, मी तुमच्यावर मला विश्वास क्षमा ठेवते. करा. मला क्षमा करा. प्रभू येशू, प्रभू येशू, तुमच्या पवित्र रक्ताने तुमच्या पवित्र रक्ताने माझे पाप धुवून माझे टाका. पाप धुवून टाका. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव तारणारा आहेस. देव आहेस. प्रभू येशूच्या प्रभू नावात. येशूच्या नावात, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. थँक यू.